नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरती संदर्भात जी केस सुरू आहे, तर त्याचं स्टेटस काय आहे सध्याची याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. 25 तारखेपासून 24 तारखेपासून 25 तारखेला एक तारीख भेटली, 26 तारखेला तारीख, अशा 3 दिवस कंटिन्यू तारखा होत्या. त्याच्यानंतर अजून एक तारीख भेटलेली आहे, तर त्याच्यामुळे याची तुम्हाला माहिती देणार आहे की काय आहे एक्झॅक्टली. तर पहिलं तर स्टेटस बघूयात आपण. तर केस स्टेटसवर गेलो आपण. पार्टी नेम सामाजिक विकास, पिटिशनर आहे सामाजिक विकास. दोन 2023 ची केस आहे ही. स्टेटस पेंडिंग आहे 11. जे विद्यार्थी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता इथे व्ह्यूवर क्लिक करतो मी. तर बघा, लास्ट लिस्टेड जी दाखवत आहे इथे ती 26 सप्टेंबरची दाखवत आहे. 26 सप्टेंबरची दाखवत आहे आणि त्याच्यानंतर जर बघा तर नवीन तारीख आहे 1 ऑक्टोबर आलेली आहे. तारखा तर लवकर येत आहे. तुम्ही बघा याच्या पहिले जर बघा तुम्ही तारखा, इथं तुम्हाला मी दाखवतो. मेन्शन मेमो, ऑफिस ऑर्डर, जे ऑफिस रिपोर्ट येतात त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या तारखा दिसून येतील. ओके, तर इथं 4/9 आहे, 12/9 आहे. 12/9ला एक ऑफिस ऑर्डर आली होती आणि त्याच्यानंतर ना तारखा 22 तारखे 25 आली होती, 26 आली होती आणि आता परत 1 तारीख आलेली आहे. तर अशा तारखा वेगवेगळ्या येत आहेत. बघूयात 1 तारखेला जरी हे झाली तरी आपल्याला काम होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की जे नरहरी झिरवाळ आहेत त्यांनी काय केलं की उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मी दाखवतो त्यांचा. तर हे बघा 25 तारखेचं हे पत्र आहे त्यांचं, एकनाथजी शिंदे यांना पाठवलं आहे की याच्यामध्ये बघा की आदिवासी पेसा भरती त्वरित सुरू व्हावी आणि धनगर समाजाच्या आदिवासी मधील घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी हे काय करण्यात की आमदाराचे धरणे आंदोलन असणार आहे. तर याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते आहेत की जे 17 शासकीय पदांच्या सरळ सेवेची जी भरती आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर हे काढावी, अधिसूचना काढावी. त्याच्यानंतर जर बघा की राज्यपाल महोदयाने काय केलं की ही एक अधिसूचना केली होती आणि त्याच्यानुसार बघा 1 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय यांनी केला होता, ज्याच्यानुसार एसटीची आदिवासींची 25%, 50% आणि 100% आरक्षण लागू केले होते. त्याच्यानुसार 17 संवर्गासाठी तलाठी, शिक्षक, बहुउद्देशीय खूप साऱ्या ठिकाणी काय होते की ही होती पदभरती करण्यात आली होती. आता दुसरा मुद्दा असा आहे, दुसरं पेज दाखवतो मी. आता हे अजून आहे की हे धनगरांचा मुद्दा आहे हा. त्याच्यानंतर ना अजून एक मुद्दा असा आहे की याच्यामुळे काय झालं की अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेल्या पदावरती भरती घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी ते काय करत आहेत की सोमवारी 30 सप्टेंबर रोजी काय करत की मंत्रालयाजवळ जो महात्मा गांधी पुतळा आहे तिथे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे, ओवल मैदान व हुतात्मा चौक इथे काय करेल की बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.